नमस्कार मित्रांनो. आज स्वानंदीने समोर सांगितलं तिच्या मनातलं रहस्य. तर घडतं असं, समर स्वानंदीला सरप्राईज देतो आणि ती खूप हरकून जाते. इमोशनल होत ती आता समोर बोलायला लागते. पण इकडे मात्र विचारायला गेलेल्या मलिकाचे सरपोतदारांच्या घरामध्ये चांगलेच हाल होतात. कारण आदिरा म्हणते, मॉम खूप दिवस झाले तुझ्या हातचं जेवलोच नाही. असं म्हणून आदिरा मलिकाला किचनमध्ये घेऊन जाते. आता आळशी मंदाकिनीला हेच लागत असतं. ती मलिकाला म्हणते, आम्ही करतो ना तुमची मदत, करा करा, पोळी भाजी करा. आता मलिका खूप नकार देते. आळशी मलिका स्वतःला सोडायचा खूप प्रयत्न करते, पण आजी मात्र तिला किचनमध्ये ढकलते. मलिका मंदाकिनीचं किचन बघते आणि तोंड वाकडं करते आणि म्हणते, हे किचन आहे, हे किचन आहे. मंदाकिनी म्हणते, हो, याला किचनच म्हणतात. तुमच्याकडे काही वेगळा शब्द आहे का? असेल तर मला माहीत नाही बरं का. मलिका म्हणते, नाही नाही, या किचनमध्ये स्वयंपाक करायला मला नाही जमणार. आदिरा म्हणते, मॉम प्लीज मॉम, कर ना माझ्यासाठी. आता आदिरापुढे मलिकाचं काहीच चालत नाही. ती स्वयंपाकाला लागते, पण ह्यामध्ये मात्र कोणाचंही लक्ष जात नाही. सगळे मलिकाच्या मागे लागल्यामुळे त्यांचं दुर्लक्ष होतं ते अंशुमनकडे. कारण अंशुमन फोन काढतो आणि बाहेर निघून जातो. पण तो मात्र उगाचच कुणाला फोन करत नाही, तर घरी काय चाललं याची चौकशी करत असतो. जेव्हा त्याला कळतं की समरने स्वानंदीसाठी काय काय केलं, तेव्हा त्याला कळून चुकतं की आपल्याला उल्लू बनवलं. आणि हे सांगण्यासाठी तो मलिकाकडे येतो आणि म्हणतो, मॉम मॉम. पण सगळे त्याला अडवतात. अंशू म्हणतो, मला मॉमशी बोलायचंय. तो आता किचनमध्ये जातो आणि म्हणतो, मॉम, समर दादा. पण आदिरा म्हणते, काय रे अंशुमन दादा, बस ना पुढे. हे बघ, मॉम लहानपणी आपल्यासाठी जशी स्वयंपाक करायची ना, आज तशीच बनवते. अंशू म्हणतो, ते ठीक आहे ग, पण तू थांब ना जरा. पण आदिरा काय ऐकत नाही. सगळं डेकोरेशन बघून स्वानंदी खूप भावूक होते आणि हसून वाजते, वेलकम टू समर्स कॅफे. माय गॉड, हे किती छान केलं सगळं. समर आता कौतुकाने हसत असतो. स्वानंदी म्हणते, किती गोड सरप्राईज आहे. आणि म्हणते, ही अशी स्वप्न बघायची सुद्धा कधी हिंमत केली नव्हती मी आयुष्यात. पण आता बघा ना काय झालं. पण तुम्ही भेटलात आणि माझं आयुष्य, नशीब सगळंच बदलून टाकलं तुम्ही. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. आता समर कौतुकाने बघत असतो आणि तो पण स्वानंदीसाठी हळवा होतो. आता स्वानंदी त्याला मिठी मारते. समर आता तिच्या कपाळावर किस करतो आणि विचारतो, तुम्हाला आवडलं ना? स्वानंदी म्हणते, खूप आवडलं. आय लव्ह यू. समर म्हणतो, आय लव्ह यू टू. स्वानंदी, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज मात्र समर आणि स्वानंदी अधिकच जवळ येतात आणि जेव्हा मलिकाला ही बातमी कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आता मलिकाला कळून चुकतं की सगळ्यांनी मिळून आपल्याला उल्लू बनवलं. कारण समर आणि स्वानंदीला एकटं घरात ठेवायचं होतं. आता उल्लू बनवलेल्या अंशुमन आणि मलिकाची काय प्रतिक्रिया आहे हे जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.